शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहराला महापुराचा मोठा फटका बसतो। त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं मुख्याधिकारी टीना गवळे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांची पालिका सभागृहात बैठक घेतली। यावेळी पूर काळात सर्व विभागांनी अलर्ट मोडवर राहून काम करावं अशी सूचना नागरिकांनी केली। पूरस्थितीत नागरिकांना सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालय, श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सैनिकी शाळा, विमलादेवी खंडेराव माने, तेरवाडमधील आश्रमशाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह चारा औषधं पुरवण्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यकांना सूचना देण्यात आल्याचं मुख्याधिकारी गवळी यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात पुरेसा औषध साठा असल्याचं वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांनी सांगितलं। वीज पुरवठा खंडित होणार यासाठी उपाययोजना केल्याचं महावितरणचे अभियंता सुलीम मुजावर यांनी या बैठकीत स्पष्ट केलं। गेल्या वर्षी महापुरात नुकसान झालेल्यांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालं नसल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला। यावर नुकसानग्रस्तांची यादी शासनाला पाठवून पाठपुरावा करण्याचं आश्वासन मुख्याधिकारी गवळी यांनी दिलं। या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, मंडल अधिकारी अश्विनी कुंभार, तलाठी एन.एस. जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद शेंडे, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, डॉक्टर सुनील चव्हाण, बाबासाहेब सावगावे, उदय डांगे, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, दीपक पोमाजे, आलोक कडाळे, दयानंद मालवेकर, मनोहर कुलकर्णी, शशिकांत पाटील, अतुल दळवी आदी उपस्थित होते।